सो हॅलो एव्हरीवन, मी आज खूप दिवसानंतर बाहेर निघालेली आहे. बाहेरची हवा खूप सुंदर नॅचरल आहे आणि मी आज जात आहे शेतात. तर आज मी दिवसभरात काय करणार हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आम्ही शेतात पोहोचलेलो आहे. आम्ही खूप लेट झालेलो आहे कारण भरपूरशा शेंगा वाळायला लागलेल्या आहे. बघू शकता इथे तर मलाच काही दिसत नाही आहे. मी फर्स्ट टाइम शेतात आलेले आहे. आम्ही घरून बोलून आलेलो आहे की सर्वात जास्त शेंगा कोण तोडेल. तर आम्ही आमच्या कामात लागलेलो आहे. खूप मनापासून काम करत आहे. मी फर्स्ट टाइम हे शेतातलं फर्स्ट टाइम आली आहे. आम्हाला घरी जाऊन मोजायचं आहे की कोण सर्वात जास्त तोडले. इकडे माझे हस्बंड कामाला लागले आहे. इकडे बघ, मला तोडता पण नाही येत आहे. माझ्या हातात पूर्ण वाळलेल्या शेंगा येत आहे. पण खूप छान वाटतं आता बाहेर निघल्यावर. मस्त हवा मिळत आहे नॅचरल. मी फर्स्ट टाइम शेतात आली आहे. मला खूप मज्जा येते. मी शेतातून घरी जात आहे. त्यानंतर मी काय करणार आहे ते पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मी आता लग्नाला जात आहे. तुम्ही बघू शकता इथे भरपूर पब्लिक आहे आणि माझी मम्मी नुसती गोष्टी करण्यात बिझी झालेली आहे. त्या काकू तर यांच्या लग्नानंतर खूप वर्षांनी भेटल्या असं वाटत आहे आणि त्या बोलत आहे की ही बघा माझी मोठी मुलगी, ही बघा माझी छोटी मुलगी. ओ, ही तुझी मुलगी आहे का? इतक्या लंब्या लंब्या गोष्टी, बापरे, लेडीज. आणि हे तिथे जेवण होतं, खूप छान होतं. नंतर निघताना आम्ही थोडा फोटोशूट केला आणि सॉन्ग थोडं छान होतं तर थोडं नाचून पण घेतलं. लग्न झालेलं आहे तर आम्ही आता रिटर्न घरी जात आहे. आम्ही घरी पोहोचलेलो आहे आणि आजच माझ्या सिस्टरचा बड्डे सुद्धा आहे. तर आता आम्ही बड्डे सेलिब्रेट करणार. तिचा बड्डे आहे. मी छान व्हिडिओ बनवते आणि ती नुसती स्नॅप काढत बिझी आहे तिच्याच केकचा. वा, सो बड्डे स्टार्ट झालेला आहे आणि मी तिला स्प्रेनी भरवणार आहे. मला दुसऱ्यांना भरवायला खूप मजा येते पण मला कोणी भरवलं तर मला खूप जास्त राग येते. सो बघू शकता, तिला नव्हतं माहिती मी हे सर्व करणार आहे कारण ती खूप रेडी झाली होती. दोन माझ्या मुली आहे, बघू शकता. ही क्रिशू आहे फर्स्ट आणि सेकंड कनू. या आपल्या मावशीला बर्थडे विश करत आहे. या दोघी फर्स्ट टाइम सोबत खेळत आहे. याआधी असं आम्ही कधीच बघितलेलं नव्हतं. ही दोस्ती तुटायची नाही. तर असा होता आजचा माझा दिवस. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.